नमस्कार, मी प्रवीण आजगेकर पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पुढारी कस्तुरी क्लबच्या एका नव्या इव्हेंटमध्ये आपण आता संत गजानन शिक्षण समूहाच्या भेटीला आलेलो आहोत. संत गजानन शिक्षण समूह हा ग्रामीण भागामध्ये एक अत्यंत नावाजलेला शिक्षण समूह असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणातून लोक आपल्याकडे शिक्षणासाठी येतात. अण्णासाहेब चव्हाण यांनी या वटवृक्षाचं फार मोठं या ठिकाणी बीज रोवलेलं आहे आणि आपण आता आपल्यासोबत डॉक्टर यशवंत चव्हाण साहेब आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भातली थोडीशी बातचीत करूया. सर, आपल्याकडं माननीय चव्हाण साहेब यांनी हे रोपटं लावलं, शिक्षणाचं रोपटं लावलं. या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झाले. आम्हाला या ठिकाणी असलेल्या विविध शाखांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. 1997 साली या हॉस्पिटलची स्थापना केली. अगदी सुरुवातीला 20 बेडचं हे हॉस्पिटल होतं आणि त्या काळामध्ये प्रचंड डिफिकल्टीज होत्या की ते नॉन मेडिकल होतं, ॲडव्होकेट होते आणि आम्ही त्यावेळी नुकते शिकून बाहेर पडलेलो होतो. एक तर कन्सल्टंट डॉक्टरच्या पेरीफेरीत मिळत नव्हते. तर अशा अवस्थेमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून 20 लाखाचा फायनान्स उपलब्ध करून घेऊन हे चॅरिटेबल हॉस्पिटल चालू केलं आणि त्या अनंत अडचणीतून हे हॉस्पिटल उभा केलं आणि नंतर वेगवेगळ्या मार्गाने बरेच त्या काळात आम्ही कॅम्प्स घेतले, हॉस्पिटलची प्रसिद्धी केली आणि त्या जोडीला आजकाल नुसतं ट्रस्ट हॉस्पिटल चालवणे ही सोपी बाब नाही आहे. एकतर ग्रामीण भागामध्ये जे कन्सल्टंट्स उपलब्ध होतात ते आज जितकी अवेलेबिलिटी आहे तर ती त्या काळात नव्हती. अगदी म्हणजे साधा एक BMS डॉक्टर असू दे किंवा MBBS प्लेन ग्रॅज्युएट असू दे त्यावेळी ते उपलब्ध होत नव्हते. तर डॅडीनी त्या काळात अगदी अनेक त्यांच्या मित्रांना बोलून घेऊन अनेक सहकारी डॉक्टर्सना ह्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन ते हॉस्पिटल सुरुवात केली आणि पहिला आमचा फोकस त्यांचा होता की ग्रामीण भागातील लोकांना गायनॅक स्त्री रोगाच्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यावेळी 100 बेडचं हॉस्पिटल नव्हतं. तर त्या काळात अगदी आम्ही 500 रुपयाला डिलिव्हरीची सुरुवात केली आणि सिझर अगदी 3000-4000ला आम्ही सिझर त्या काळात करत होतो. तर अशातनं हॉस्पिटल हळूहळू वाढत गेलं. त्यानंतर मग पॅरामेडिकल कॉलेजची सुरुवात झाली आणि पॅरामेडिकल सुरुवात झाली त्यावेळी आम्हाला कसं झालं की ते अनुदानित कॉलेज असल्यामुळं त्या ठिकाणी 10 स्टाफ हा ग्रँटेडमधला मिळाला. मग त्याच्यात आम्ही 4 कन्सल्टंट डॉक्टर्स घेतले आणि 4 कन्सल्टंट्स घेतल्यामुळं हॉस्पिटल रन होण्यास मदत झाली. मग हळूहळू त्यानंतर नर्सिंग कॉलेज चालू केलं. त्याच्यानंतर मग फार्मसी स्टार्ट केलं. मग नंतर इंजिनिअरिंग. म्हणजे हा 10 वर्षामध्ये जो 5000 विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत आणि हॉस्पिटलमध्ये 25 बेड नंतर मग 50 बेडला एक्सटेन्शन दिलं आणि 50 बेडनं आत्ता आम्ही हे जवळजवळ 80 बेडचं आता NABH अक्रेडिटेड हॉस्पिटल आहे आणि यामध्ये गेल्या 6 वर्षापासून आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायीमध्ये काम करत आहोत. तर ग्रामीण भागामध्ये अगदी चंदगड असू दे किंवा आजरा असू दे किंवा आंबोलीपर्यंतचे जवळजवळ ह्या 150 किलोमीटरच्या ह्याच्यात इव्हन गारगोटीचे सुद्धा पेशंट आज आमच्याकडे यायला लागलेले आहेत, म्हणजे नियर टू कोल्हापूर. तर योजना अतिशय कार्यक्षमपणे या ठिकाणी राबवलेली आहे. जवळजवळ आज तागायत जवळजवळ 8,000 लोकांच्यावर आम्ही उपचार यामध्ये केले आहेत. अगदी सुपर स्पेशालिटी म्हणजे स्पाईन सर्जरी, मेंदूच्या सर्जरी आणि युरॉलॉजीमध्ये तर महिन्याला 100 शस्त्रक्रिया आम्ही या ठिकाणी करतो. म्हणजे मूत्ररोगाच्या शस्त्रक्रिया त्या 100 करतो. आणि कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने उपजिल्हा रुग्णालय हे पूर्ण कोविडसाठी रिझर्व्ह ठेवलं, डेडिकेटेड केलं आणि ते डेडिकेटेड केल्यानंतर जे काही डिलिव्हरीज आणि सीझरचं जे काय काम असेल ते अगदी आजरा, गडिंग्लज, चंदगड त्यातला काही भाग केदारी मेडिकल रुग्णालयाला दिला आणि निम्मा भाग आम्हाला दिला. तर आम्ही अगदी रात्रंदिवस त्या काळामध्ये काम केलं. म्हणजे अगदी स्टाफ त्या काळात यायलाही तयार नव्हता की आम्हाला कोविड होईल का, आम्ही ह्यात हे होऊ का. तर आम्ही स्टाफला काउन्सिलिंग केलं की बाबा असं काही होणार नाही आहे. ज्या मल्टी प्रिकॉशन घ्यायच्या आहेत तेवढ्या प्रिकॉशन्स घेतल्या. जवळजवळ आम्ही त्या काळात 7-1 लाखाची किट्स वापरली आणि शासनाचा डिलिव्हरीचा रेट साधारण 15,000 रुपये होता. तर आम्ही असा विचार केला नाही की बाबा 15,000मध्ये हे काम कसं करायचं. कारण त्या काळात कसं होतं, एक ॲनेस्थेटिस्ट आमच्या डॉक्टर सुरेखा चव्हाण आणि आमच्या मिसेस स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिभा ते इतकं लोड झेपत नव्हतं. तरीसुद्धा काही बाहेरचे आमचे डॉक्टर रावळ म्हणून आमच्याकडे गायनॅकोलॉजिस्ट आहेत त्यांनीही मदत केली. गौरव आजाराच्या आहेत त्यांनीही मदत केली. कारण एक दिवशी तर 22 सीझर केली आम्ही. तर 22 सीझर ज्यावेळी करतोय त्यावेळी माणसाला शेवटी थकवा, ती PPE किट, त्या घामात काम करायचं म्हणजे इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत त्या काम करायला. लोकांना वाटताना बऱ्याच पुढाऱ्यांचे फोन येत होते, काही हा पेशंट आमचा आहे, ह्याला घ्या. कुणाला आम्ही डिनाय केलेलं नाही. जे पेशंट येतील त्यांच्यावर उपचार केलं आणि त्याच्याबरोबर असं नाही की बाकीच्या डिपार्टमेंटचं काम आम्ही थांबवलं.
त्याच्यातून अग्निमूत्रखडा अडकलेला आहे, त्याला वेदना थांबत नाही आहेत, किंवा गर्भाशयाची पिशवी असू ती खूप अंगावर चालले, तिला शस्त्रक्रिया अर्जंट करायचं आहे, किंवा अपेंडिक्सचा पेशंट असू ती फुटलेला अपेंडिक्स आहे, तर ह्या शस्त्रक्रिया थांबवल्या नाहीत. त्याच्याबरोबर त्याही शस्त्रक्रिया सुद्धा केल्या. ICUचं ॲडमिशन असू देत, आता दमा आपल्याकडे आहे, निमोनिया आहे, नॉन कोविडचे जेवढे ICUचं आहेत तेही आम्ही त्या ठिकाणी उपचार दिलेले आहेत आणि ह्यात 100% लोकांना ह्या काळामध्ये फायदा झालेला आहे. आता कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी बघितला. म्हणजे कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्याचं महत्त्व किती मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे तुम्ही अन्य सगळ्या फॅसिलिटीपेक्षा आरोग्यावर फोकस करणं किती गरजेचं आहे हे शासनाच्या असेल, सर्वसामान्य लोकांच्या असेल, सगळ्यांच्या नजरेत आलं. तुम्ही तर इथे संत गजानन शिक्षण समूहामध्ये आरोग्य सैनिक तयार करत आहे, म्हणजे पॅरामेडिकल असू दे, तुमचे BHMS असू दे, हे सगळं. ते या सगळ्याचा लाभ आता कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना झाला आहे. म्हणजे आत्ताच तुम्ही जसं सांगितलं तसे ज्यावेळेस 100 बेड हे डेडिकेटेड टू कोविड केल्यानंतर सगळा लोक तुमच्या आणि रेडेकर कॉलेजवर आला. या कालावधीत इथले जे अनुभव होते ते तसे थरारक होते. म्हणजे अनेकदा आपण विचार करतो की 5 तास नव्हे 2 तास आपण PPE किट घालून आपण नॉर्मल काम करू शकत नाही. त्यावेळेला 20-20 तास या ठिकाणी PPE किटमध्ये काम करणाऱ्या तुमच्यासारख्या डॉक्टरांचं कौतुकच आहे. फक्त आता आपण आपलं हे हॉस्पिटल NABH झालं असं आपण म्हणतो. आमच्या सर्व वाचकांसाठी नेमकी ही NABH काय आहे, म्हणजे ही संकल्पना, कारण जिल्ह्यातलं हे पहिलं ग्रामीण रुग्णालय आहे आणि आपण 100 बेड शासनाचं म्हणतोय, पण तुम्ही आता 80 बेडला पोहोचलाय आणि भविष्यकाळात तुम्ही 100 बेडपर्यंत पोहोचाल. तर हे NABH काय आहे हे थोडंसं आम्हाला. NABH ही नॅशनल लेवलची एक ऑर्गनायझेशन सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यात की हॉस्पिटलचं एक ॲक्रेडिटेशन ठरवलं जातं की ज्या हॉस्पिटलमध्ये ह्या सोयी उपलब्ध असायला पाहिजेत, ह्या कॅटेगरीचा स्टाफ असला पाहिजे. म्हणजे सपोज आज प्रत्येक NABHचा नॉर्म कसा आहे की क्वालिफाईड स्टाफ पाहिजे. म्हणजे बेसिकली तो GNM कॅटेगरीचा नर्सिंग स्टाफ असायला पाहिजे, BSc नर्सिंग कॅटेगरीचा स्टाफ असायला पाहिजे, कमीत कमी 6-7 MBBS डॉक्टर्स तिथं तुमच्या हाताखाली काम करणारे पाहिजे. आणि जे काही कन्सल्टंट्स आहेत ते त्या क्वालिफिकेशनचे पाहिजे. समजा युरोलॉजिस्ट असेल तर तो MCH युरोलॉजिस्ट पाहिजे, गायनाकोलॉजिस्ट असेल तर तो क्वालिफाईड पाहिजे. आणि ह्या पूर्ण फॅकल्टीच्या अंडर तुम्ही त्या प्रोटोकॉलप्रमाणे काम करायला पाहिजे. म्हणजे एखादा पेशंट आला तर त्या पेशंटला त्या टायमिंगमध्ये त्याला उपचार झाले पाहिजे. समजा आता ही डिलिव्हरीची पेशंट आली तर त्या सर्जननं, त्या गायनाकोलॉजिस्टनं तेवढ्या कालावधीत तो कॉल अटेंड केला पाहिजे आणि त्या पेशंटला त्या कॅटेगरीप्रमाणे त्याला सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. आणि जर तिथं ती सुविधा उपलब्ध नसेल तर त्या पेशंटला तात्काळ तुम्ही त्या बाहेर जवळचं नजीकचं कुठलं हॉस्पिटल, समजा तुमचा आज गायनाकोलॉजिस्ट नाही, तुमचा कार्डिओलॉजिस्ट या ठिकाणी उपलब्ध नाही, तर त्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि जो स्टाफ आहे तो जे काही त्यांना अटी घालून दिलेले आहेत किंवा ICUला बाबा ह्या पद्धतीनं त्या फॅसिलिटी इतके व्हेंटिलेटर्स पाहिजे. त्यानंतर तुम्ही ऑपरेशन थिएटर चालवत आहे तर ऑपरेशन थिएटरला इन्फेक्शनचा रेट, साधारण इन्फेक्शन बाबा ऑपरेशननंतर किती टक्के व्हायला पाहिजे, 5%, 10%, 15%. तर पोस्ट ऑफ पेशंटला जी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे तर तो क्वालिफाईड स्टाफ असल्यामुळं इन्फेक्शनचा रेट तुमचा हा नगण्य असला पाहिजे. एखाद्या पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं, एखादा परफोरेटेड अपेंडिक्स म्हणजे फुटलेला अपेंडिक्स आहे तर अशा पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं, ते कन्सिडर केलं जातं. ते जेणेकरून कमी औषधात म्हणजे कमी अँटीबायोटिक्स देऊन पेशंटचा आउटकम चांगला यायला पाहिजे. हा बेसिक NABHचा फंड आहे. आणि तर आम्ही ग्रामीण भागात हे करत असताना आम्ही बऱ्याच कन्सल्टंटची मदत घेतली आणि आमच्याकडे नर्सिंग स्कूल आणि नर्सिंग कॉलेज असल्यामुळे तिथं BSc आणि MSc झालेला स्टाफ आहे, तर त्या लोकांची आम्ही मदत घेतली की हा आमच्या स्टाफला ट्रेनिंग द्यायला लागतं. किंवा समजा हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आग लागली तर ते आग प्रतिबंधक तुम्ही कसं वापरा, हे बेसिकली बाकीच्या हॉस्पिटलमध्ये हे ट्रेनिंग होऊ शकत. समजा एखादा इमर्जन्सी पेशंट हार्ट अटॅकचा आला तर त्या एक हार्ट अटॅकचा पेशंट आला तर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या पेशंटला तुम्ही मोबिलाइज करायला पाहिजे, ICU तुम्ही शिफ्ट करायला पाहिजे, त्या तात्काळ इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. हे ट्रेनिंग त्या NABHमध्ये घेतली जातात. आणि जेणेकरून ह्याच्यात एकच कन्सेप्ट आहे की पेशंट हा चांगल्या प्रकारे ट्रीट झाला पाहिजे, पेशंटला चांगल्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे, त्या क्वालिफाईड लोकांच्याकडनं व्हायला पाहिजे. हाच बेसिक NABH. आता आपणच बोललो तसं. आत्ता आपण संत गजानन हॉस्पिटलच्या माध्यमातून साधारण मी अशी टेंटेटिव्ह आकडेवारी मागत नाही, पण आजवर किती रुग्णांच्यावर उपचार झाले असतील, म्हणजे तुमचा अंदाज काय आहे की आपण सुरुवातीपासून आज ताब्यातपर्यंत? ते आता आकडा काढला तर लाखोच्या घरात ती संख्या जाते. वर्षाला साधारण आम्ही सर्जरी जर आता काढल्या
तर आणि ICU ॲडमिशन काढली तर गेल्या वर्षीचा जर रेशो जर ऑन ॲन ॲव्हरेज महिन्याला साधारण आमच्याकडं रोजचा आता ॲव्हरेज 8 ते 10 ऑपरेशनचं आहे. बरं. 8 ते 10 ॲव्हरेज ह्या सध्या कोविड म्हणजे सप्टेंबरपासून जर आत्तापर्यंत काढला तर पर डे 10 ते 12 आणि त्याच्या अगोदर आमचं 7 ते 8चं होतं. तर ह्या कोविडच्या काळात ते 10 ते 12पर्यंत गेलं. बरं. तर ऑन ॲन ॲव्हरेज महिन्याच्या जर शस्त्रक्रिया काढल्या तर साधारण 250-300 मेजर सर्जरीज आम्ही केलेल्या आहेत. आणि ICU ॲडमिशनसुद्धा आता आमचं ऑलमोस्ट ICU फुलच असतं. तर आता हे नवीन आम्ही 15 बेडचं न्यू ICU प्लस CT स्कॅन आम्ही ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आता अलीकडे गेल्या महिन्यात तुमच्याकडे शुभारंभ महिन्यात आम्ही CT स्कॅन डेडिकेटली आम्ही न्यू ब्रँड मशीन घेतलेलं आहे झी कंपनीचं. ह्यात क्वालिटीशी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. आणि ह्या CT स्कॅनच्या माध्यमातून इतका बेनिफिट झालेला आहे की डायग्नॉसिस लगेच होते, पटकन ऑपरेशनला पेशंटला घेता येतो किंवा जो काय आता कोविडचं जे असेल ते रुग्णांना दिरंगाईची काही भीती नाही. पिवळा आणि तांबडा रेशन कार्ड जे आहे त्या रुग्णांना आम्ही 20% डायरेक्ट डिस्काउंट देतो. ज्या CT स्कॅनला आज तुम्ही 4 स्लाईसच्या CT स्कॅनला गडिंग्लजमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी साधारण 5,000 रुपये घेते तर आपल्या हॉस्पिटलमध्ये साधारण तीच सोय 3200 ते 4,000मध्ये होते. इथं डायरेक्ट आम्ही स्टॅट त्या पेशंटला 1,800 ते 1,500 रुपये आम्ही हे केलं. आणि हा बेनिफिट कसा झाला की संस्थेला योजनेत जो काही फायदा झाला हा सायमल्टेनियसली त्याचा फायदा लोकांनाही व्हावा. त्याच्यात नफा जास्त मिळवण्यापेक्षा जे काही योजनेच्या माध्यमातून संस्थेला जे पैसे मिळाले तर ते आम्ही संस्थेच्या माध्यमातून डायरेक्ट आम्ही मशीन 1,30,00,000चं मशीन घेतलं आणि त्याचा फायदा अगदी सर्वसामान्याला व्हावा म्हणून 20% डायरेक्ट डिस्काउंट दिलं. त्यामुळे आज CT स्कॅन आपल्या सेंटरमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ आम्ही 270 लोकांचे CT स्कॅन केलेले आहेत. म्हणजे अगदी चंदगडपासून पेशंट यायला लागल्यात, महागावचेही डॉक्टर्स आम्हाला येतात सपोर्ट करायला लागलेत, नेसरीचे करायला लागतात. तर हा बेनिफिट इंडिरेक्टली इन-हाऊस झालेला आहे. म्हणजे इन-हाऊस आम्ही एंडोस्कोपी चालू करून दिलं. एंडोस्कोपी योजनेमध्ये आता समावेश झाल्यामुळं डॉक्टर गौरव बाबर म्हणून DM हे गॅस्ट्रोंटॉलॉजिस्ट आहेत तर ते दर मंगळवारी या ठिकाणी यायला लागले. तर ते अगदी 2,000 रुपयामध्ये आम्ही एंडोस्कोपी करून द्यायला होतो. ती फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. कलर डॉप्लर चालू केला, त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राफी आहे. तर डॉक्टर देसाई आपले फिजिशियन देसाई त्यांचा मुलगा DM झालेला आहे. तर रोज येऊन संध्याकाळी तो इको करून देतोय, आमची फिटनेसेस देतोय तो. तर त्याचंही काम आपल्याला चांगली ह्या कोविडच्या काळामध्ये मदत झाली. कोविडच्या काळात CT स्कॅन आणि या सगळ्यालाच काय होतं फार मोठं महत्त्व होतं. गेले वर्षभर आपण आता कोविडचा कालावधी बघितलाय. कोविडच्या कालावधीत लस कधी येईल ह्या लोकांना प्रचंड प्रतीक्षा होती. म्हणजे त्या कालावधीत तुम्ही अगदी ₹1,00,000 देतो आणि लस द्या म्हटलं असतं तरी प्रत्येकजण काय केले असते, लस घ्यायला तत्पर झाले असते. आपल्या सुदैवानं म्हणा किंवा या ग्रामीण भागातल्यांच्या सुदैवानं म्हणा की लस उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये सुद्धा तुमच्या हॉस्पिटलला काय मिळाली, प्रायोरिटी मिळाली. आणि ग्रामीण भागात आता तालुक्यात 2च ठिकाणी लसीचं, खाजगी ठिकाणी लसीचं 2च ठिकाणी उपलब्ध आहे. या एवढ्या पट्ट्यात आपल्याकडे लसीचं काम चालू आहे. तर या संदर्भात आता लसीच्या संदर्भात कसं झालं की पहिला ज्यावेळी आम्ही डिक्लेअर झाली ना त्यावेळी लोक इतकं मोटिवेट होत नव्हतं किंवा आम्हाला कशाला पाहिजे, काय झालं तर चक्कर पडलं होतं, ताप येतो, म्हणजे असं काही लोकांच्यात हे होतं, भीतीचं वातावरण होतं. कारण आम्ही त्या लोकांना आता सांगितलं किंवा असं काही नाही आहे, एखादा दिवस जसा तुम्हाला नॉर्मल थंडी ताप येतोय तसा ताप येणार जाणार, तेवढी पॅरास्टामोल गोळी घेतली की होऊन जाईल. मग असं मोटिवेट केलं. आणि खरं आमच्याकडे प्रश्न कसा आहे की आम्हाला शासनाने 150 रुपयाला दिल्या आणि इतर कडून 250 रुपये शासनानंच घ्या असं त्याचा आदेश आहे. तर त्या ठिकाणी एक नर्स अपॉइंटमेंट केली, त्यांनी एक डाटा ऑपरेटर केला, कारण रोजचा डाटा तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. तर आज अखेर आम्ही साधारण 150 लोकांना या ठिकाणी लसीकरण केलेलं आहे. आणि नजीकच आता महागावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असल्यामुळं तिथेही काही पेशंट जातात, तर त्या ठिकाणी व्हायला लागले. तर आम्ही जितके शक्य होईल तितकं लोकांच्यात मोटिवेट करून आमच्या स्टाफला म्हणा किंवा बाकीचे जे काही हेल्थ वर्कर आहेत ज्यांना मिळत नाही आहे, कमी वयाखालचे आहेत, तर अशा लोकांना आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आणि लोकांच्यात आत्ता मोटिवेशन व्हायला लागले की आम्हाला आता लस द्या. त्याला कारण तसं आहे, आता काय झालंय, आता दुसरी लाट यायला लागली आपल्यावर, त्यामुळे त्या स्ट्रेन बद्दल की 250 रुपये काय बाबा जास्त नाही आहेत की आज तुम्ही 1000 रुपये घालून सुद्धा त्याला दिला तर. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा फ्लो कमी झाला होता त्यामुळे लोकांचं लसीकरण वळण्याकडे कमी होतं. पण आता दुसरी लाट आली, स्ट्रेन वाढला. आणि तुमचं काय मत की आता लोकांनी काय खबरदारी घ्यावी या दुसऱ्या स्ट्रेन? कसं आहे की आज मी लस घेतली आहे, मी खूप बिनधास्त राहतोय असं डोक्यातनं काढायला पाहिजे की लस घेतल्यानंतर फायदा काय होणार आहे तुम्हाला, की मॉर्बिडिटी जे तुम्ही व्हेंटिलेटरवर जाणार असाल किंवा
अगदी तुम्ही मरणाच्या दारात जाणार असेल तर हे 100% त्या लसीमुळे वाचणार आहे 100%. खरं तुम्ही युनिव्हर्सल प्रिकॉशन मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाळायलाच पाहिजे. कारण आज मला काय होत नाही, मी कोविडचं व्हॅक्सिन घेतलं आहे, तर असे आमच्यातले 3 डॉक्टर आज गडिंग्लजचे पॉझिटिव्ह आले ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे. बरं. तर ते पॉझिटिव्ह झालेले आहेत. कोल्हापूरचे एक डॉक्टर आहेत, आमचे गडिंग्लजचे एक डॉक्टर म्हणले आहेत. तर ज्यांनी घेतलं झालं, खरं त्यांना तितकी सिव्हिरिटी नाही आली. त्यांना डायबिटीस होता, हायपरटेन्शन होतं. खरं ते जर नसतं घेतलं तर त्यांना खूप क्रिटिकल झाले असते. तर नॉर्मली त्यांना 4 दिवस ताप आला आणि होऊन गेलं. तर आता सेकंड फेज यायला लागले, ही वर्स्ट आहे असं म्हणायला लागलं. म्हणजे मॉर्बिडिटी ह्याच्यात थोडीशी कमी असेल. खरं लोकांनी ह्याच्यात प्रिकॉशन तुम्ही मास्क म्हणा, सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा कार्यक्रमाला जाण्याचं टाळणं, ह्या गोष्टी ह्या प्रिकॉशन्स म्हणून घ्यायला पाहिजेत. किंवा मी बिंदास झालो आहे, मला काय होणार आहे हे डोक्यातनं पहिला काढायला पाहिजे. आज यात्रा असू दे किंवा बाकीच्या काही कार्यक्रम असू दे, लोक ऐकत नाही तो की जाऊ नका बाबा ऐकत. आता हॉस्पिटलमध्ये येत असताना सुद्धा असं करतात की 10 एक पेशंटला बघायला यायचं, मग त्यांना अडवायला आम्ही 2 आता इथं सुरक्षा रक्षक ठेवलं की बाबा एका नातेवाईकावर एकच जण थांबा. पण कोण कसा पेशंट येणार आहे, कसं तुम्ही हे करणार. आता आमच्याच भागामध्ये आता सांगतो, परवा दिवशी 4 पेशंट पॉझिटिव्ह आले. 4 पेशंट पॉझिटिव्ह. खरं ते त्यांची सिव्हिरिटी इतकी नाही आहे पहिली जेवढं होतं तेवढं. तर लहान, आता परवाचं एक डिस्कशन झालं की त्याच्यात लहान मुलांना खूप ह्यात इम्पॅक्ट आहे आणि परीक्षेच्या काळात किंवा ह्याच्यात त्यांना संसर्ग वाढेल असं म्हणतात. आता बघूया ॲनालिसिस काय कसं होणार आहे. तर कोरोनाच्या कालावधीत डॉक्टरांच्याकडे देऊ म्हणून भूमिका बघितली जात होती. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही तुमचं ग्रामीण भागातलं या परिसरातलं काम अतिशय उत्तम झालं. यापुढं अजून संत गजानन महाराज समूह हॉस्पिटॅलिटीमध्ये अजून काय करू इच्छितो, म्हणजे यापुढं जाऊन काय. आता आम्ही बेसिक सगळ्या ट्रीटमेंट फॅसिलिटी अवेलेबल केलेल्याच आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आता हार्टचं की त्या भागात फॅसिलिटी आता इतक्या प्रगत नाही आहेत. हार्ट अटॅक आला तर अगदी एन्जिओप्लास्टी किंवा ह्यासाठी किंवा कार्डिओलॉजिस्ट. आता आमचा तो पुढचा भविष्यात हा प्लॅन आहे की ते कॅथलॅब व्हावे आणि त्या कॅथलॅबचं आमचं प्रोव्हिजन आता ह्या ठिकाणी चालू आहे. तसंच आम्ही नवीन एक 200 बेडचं हॉस्पिटल आमच्या कॅम्पसमध्येही बांधतो आहे. तर त्या ठिकाणी भविष्यात मेडिकल कॉलेजचा आमचा प्रस्ताव असणार आहे. कारण आत्ता नवीन नॉर्म्सप्रमाणे कसं आहे, विदिन 10 किलोमीटर्सच्या एरियात 2 हॉस्पिटल जरी असली तर तुम्ही मेडिकल कॉलेज चालू करू शकता. कारण आता शासनाला कळलंय की डॉक्टरांचं इम्पॉर्टन्स काय आणि मेडिकल. मी मगाशी म्हटलं तुम्हाला आरोग्य यंत्रणा ही सक्षम करणं हेच आता केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे. माननीय मुख्यमंत्र्यांनी नुसतं सांगितलं की आज आम्ही व्हेंटिलेटर उभा करू शकतोय, बिल्डिंग बांधू शकतोय. खरं एवढ्या स्टाफ देऊ शकतो हा विषय झाला. MD MS कुठं आणू शकतो हे नाही होत. तर या ठिकाणी आम्ही ते 200 बेडचं आमचं काम चालू आहे हॉस्पिटलचं. तर भविष्यात आम्ही एक असंही ध्येय ठेवलं की मेडिकल कॉलेज आमचं चालू व्हावं. तर हेच हॉस्पिटल आणि इथं 150 बेड करणार आणि तिथं आमचं 200 बेड, म्हणजे एकूण 350 बेड झाले की आमचं हॉस्पिटल 350 होईल आणि मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून मेडिकल कॉलेज चालू मिळावं आणि लोकांना फॅसिलिटी वाढतील. या ग्रामीण भागातल्या लोकांना हे सेवा देण्याचा आपला जे संकल्प आहे हा पूर्तीला हो, एवढीच आपण पुढारी ऑनलाईन आणि कस्तुरी क्लबच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. थँक्यू. आता आपण संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहे. कोविडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या हॉस्पिटलनं केलेलं असून या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर प्रतिभा चव्हाण, भूलतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर सुरेखा चव्हाण आणि या ठिकाणी हॉस्पिटलचे कामकाज पाहणारे डॉक्टर संजय चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपल्या तिघांचंही पुढारी कस्तुरी क्लबमध्ये स्वागत आहे. कोविडच्या काळामध्ये सर्वाधिक भार हा तुमच्या हॉस्पिटलवर होता, कारण ज्या वेळेला 100 बेड हे कोविडसाठी पूर्ण डेडिकेटेड झालं त्यावेळी आजरा गडिंग्लज चंदगडची महत्त्वाची जबाबदारी ही तुमच्या हॉस्पिटलवर आलेली होती. याच कालावधीत बाळंतपणाच्या महिलांची फार मोठी समस्या वृत्तपत्रातने असो किंवा अन्य मार्गाने फार मोठी प्रसिद्धी होत होती की यांच्यासमोर कशी अडचण आहे. तर तुमच्या हॉस्पिटलनं याच्यासाठी काय केलं हे थोडंसं सांगा आम्हाला. गेले वर्ष झालं, मार्चपासून या मार्चपर्यंत आपण कोरोना महामारीसाठी लढा देत आहोत आणि हा लढा देत असताना आम्हा डॉक्टरांना, सर्व आमच्या टीमला, स्टाफला अतिशय अडचणीतून जावं लागलं. 10 तास PPE किटमध्ये राहून आम्हाला काम करावं लागलं. आम्हाला साधं जेवणासाठी सुद्धा आमच्या वेळा पाळता आल्या नाही. कारण त्याचं असं होतं की गव्हर्मेंट हॉस्पिटल हे कोरोना पूर्णपणे केल्यामुळं
महात्मा जीवनदायी योजनेमध्ये जे आमच्या तालुक्यामध्ये जे हॉस्पिटल आहेत त्या सर्वच हॉस्पिटलवर त्याचा भार पडला गेला. त्यापैकी आमच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसूती विभागावर तर भार पडलाच, पण त्याबरोबर इतर शस्त्रक्रियासुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये येणारे 20 डॉक्टर्स आणि आम्ही सर्व आमच्या घरातील डॉक्टर्स आम्ही सर्वांनी मिळून तो भार चांगल्या रीतीनं पेलला. डेफिनेटली त्याचा आम्हाला त्रास झाला. आम्हालासुद्धा N95च्या ॲलर्जीतून जावं लागलं. रात्र झोप येत नव्हती व्यवस्थित, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. म्हणजे पेशंटची सेवा करताना आमच्याही तब्येतीवर त्याचा डेफिनेटली परिणाम झाला. पण त्यातूनही आम्ही ही सामाजिक बांधिलकी म्हणून या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या हेतूनं आम्ही कोरोना काळामध्ये लढा दिला. आणि त्यामुळं आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा जीवनदायी योजना तसेच महाराष्ट्र सरकारने आणखी एक योजना वाढवून दिली होती. त्या योजनेअंतर्गत असंख्य ऑपरेशन, जसं की जवळजवळ 300पर्यंत नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती, तसेच अपेंडिक्स, हर्निया, लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी, ह्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, या सर्व शस्त्रक्रिया आम्ही कोरोना काळामध्ये वेळच्या वेळी पेशंटसाठी केल्या. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटल कोविड झाल्यामुळे तिथं होत नव्हतं. तर या लोकांच्या बरेच त्याच्यामध्ये असे पेशंट आले की त्यांच्या जीवावर बेतलं असतं जर ती कामगिरी आम्ही केली नसती तर. कारण त्या काळामध्ये अगदी कोल्हापूरमध्ये सुद्धा बाकी नॉन कोविड रुग्णांसाठी बेड अवेलेबल नव्हते. त्यामुळं जवळजवळ 3 ते 4 हजार शस्त्रक्रिया ह्या वर्षामध्ये नॉन कोविड रुग्णांच्या अगदी आम्हाला मोठ्या कष्टानं आम्ही केलं. आणि हे करत असताना आमच्या घरामध्ये माझी जाऊबाई डॉक्टर सुरेखा चव्हाण, ती स्वतः भूलतज्ञ असल्यामुळे तिनं एका दिवसामध्ये रोज, आजही आम्ही 10 ते 12 सर्जरीना रोज भूल देऊन तेवढे पेशंट आम्ही रोज पर डे करतो. जवळजवळ 300 ते 400 आम्ही ऑपरेशन पर महिन्याला अजूनही करत आहोत. म्हणजे अजूनही आमचा कोरोनाशी लढा थांबलेला नाही. मला आता असं म्हणायचं आहे की सगळ्यात महत्त्वाची शस्त्रक्रियेच्या दरम्यान भूलतज्ञांची भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. या कोरोनाच्या कालावधीत अन्य हॉस्पिटलना भूलतज्ञांची समस्या फार मोठी जाणवत होती. म्हणजे काही डॉक्टर शस्त्रक्रिया करायला तयार होते, पण भूलतज्ञ त्या ठिकाणी येणं, त्यांची वेळ मिळणं आणि मग त्यानंतर शस्त्रक्रिया करणं हे अडचणीचं होत होतं. तुमच्याकडं म्हणजे तुमच्या सुदैवानं तुमच्याकडं भूलतज्ञ स्वतःच्या असल्यामुळं या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तर तुम्हाला काय वाटतं की या कालावधीत तुम्ही भूलतज्ञ म्हणून काय काम केलं, की कशा पद्धतीनं आपण फेस केलं त्या परिस्थितीशी? येस, हे कोरोना काळात आय वुड से इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग बिईंग अ भूलतज्ञ. कसं असतं, ऑपरेशन थिएटरमध्ये जे वातावरण असते ते क्लोज्ड वातावरण असते. जेव्हा एमर्जन्सी येते, वी कॅनॉट से की बाबा तो कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हणून मी घेऊ शकत नाही किंवा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकत नाही. त्याचीही सोय आम्ही हॉस्पिटलमध्ये केली. रॅपिड अँटीजन टेस्टचं सोय अगदी फर्स्ट रूमलाच, ॲज यू एंटर द हॉस्पिटल फर्स्ट रूममध्ये केली. ते रॅपिड अँटीजन किती रिलायबल आहे वी डोंट नो, पण तरी त्या रॅपिड अँटीजनच्या टेस्टवरती आम्ही बरेच सर्जरीज केले. सेकंड थिंग, भूलतज्ञाला कसा प्रॉब्लेम आहे, एअरवे शेअरिंग असतो. नेहमी हेड एंडला आम्ही असतो आणि सर्जन पुढे असते. अँड थर्ड थिंग, आम्ही सगळ्या स्टाफला आमच्याबरोबर एक्सपोज करत असतो. त्यामुळे सकाळी जे 7 वाजल्यापासून ते PPE किटमध्ये आम्ही सगळे असायचो. इवन नॅचरल कंडिशनसाठी आम्हाला जरी समजा वॉशरूमला जायचं झालं तरी आम्हाला ते फुल PPE किट उतरून डिस्पोज ऑफ करून अनदर PPE किट घालून आम्हाला ते ऑपरेशन थिएटरमध्ये जावं लागायचं. ॲज शी सेड की जेवणाच्या वेळी नव्हत्या, एमर्जन्सी एनी टाईम, सेक्शन्स एनी टाईम, अदर ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स लाईक परफोरेशन्स, असे खूप लिस्ट आहे. त्याच्यातनं सुद्धा आम्ही क्वालिटीच्या बाबतीत कधीही कमीपणा जाणून दिला नाही. असं नाही की बाबा योजनेतला पेशंट आहे म्हणून त्याला कमी औषधं किंवा कुठलं तरी सुचर मटेरियल कमी, सेम भूल, सेम थिंग्स, एव्हरीथिंग. आणि हे सगळं कमतरता, शॉर्टकमिंग जाणवल्यामुळे आम्ही CT स्कॅनसुद्धा हॉस्पिटलला घेतला की इमिजिएटली आमच्या दारात CT स्कॅन होऊन तो पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकतो आम्ही. ते वन थिंग आहे. अँड क्वालिटीमध्ये कधी आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला नाही, कुणीच नाही. म्हणजे नायदर सर्जन, नायदर स्टाफला सुद्धा ते खूप हेक्टिक होतं. परत NABH असल्यामुळे ऑलवेज आमची क्वालिटी टॉप प्रायोरिटी आहेच. आणि बल्कमध्ये आम्ही सगळे औषधं मागवले, हे सगळं आम्ही व्यवस्थित केलं. कोरोनाच्या कालावधीत आता मुख्यमंत्र्यांनी काय जाहीर केले की आपण इन्फ्रास्ट्रक्चर पुरवू शकतो, यंत्रसामग्री देऊ शकतो, पण प्रशिक्षित नर्स असतील, प्रशिक्षित डॉक्टर असतील, ह्याची आपल्याकडे काय आहे, प्रचंड मोठी कमतरता आहे आत्ता देशात. आता संत गजानन समूह आणि तुम्ही आता सध्या कोरोनाचे सैनिक तयार करताय,
म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमच्याकडे नुसतं हॉस्पिटल नाही तर तुम्ही आता त्या दृष्टीने विंग्स तयार करताय. म्हणजे तुमच्याकडे फार्मसी असेल किंवा नर्सिंग असेल तर पॅरामेडिकल असेल. तर या आगामी काळात राज्य सरकार असो केंद्र सरकार असो यांचा फोकसच हा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात आहे. तर या बाबीबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे आता तुमच्याकडं कोरोनाचे सैनिक तयार करण्याचं मशीन म्हणून आता बघितलं जाते संत गजानन समूहाला. तर त्या संदर्भात थोडं. संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथे डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण व त्यांची सर्व टीम यांनी ज्यावेळी करोनाचा आउटब्रेक झाला, ज्यावेळी गडिंग्लजचं 100 बेडचं हॉस्पिटल फुल झालं आणि संपूर्ण लोड ज्यावेळी आपल्या हॉस्पिटलवर टाकला त्यावेळी आम्हाला भीती भेटत होती की इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनपॉवर कशी उभा करायची. सुदैवाने संत गजानन महाराजांच्या कृपेने आपण जसं आरोग्य शिक्षणामध्ये आपण प्रचंड काम करतो आणि यावेळी आपल्याला आमचा नर्सिंग स्टाफ असेल, पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा इतर कॉलेजचा जो स्टाफ आहे त्यांनीही आम्हाला ही योजनेला हे करण्यासाठी भरपूर बूस्ट केलं. त्याच्यामुळं आम्ही ही जी योजनेचं आम्हाला जे चॅलेंज आलं ते चॅलेंज आम्ही यशस्वीरित्या सक्सेसफुलरित्या पार केलं. आता कोरोनाच्या कालावधीत म्हणजे माझा अंदाज आहे की 70% लोड हा तुमच्याच हॉस्पिटलवर होता अन्य सगळ्या गोष्टीच्या. तर आता त्या कालावधीत बाळंतपणांच्या केसेसबद्दल फार मोठी चर्चा झाली. म्हणजे काही डिलिव्हरीज ह्या रस्त्यात झाल्या, काही दवाखान्याच्या दारात झाल्या. आम्हाला असं समजलं की तुमच्याकडच्या बहुतांशी क्रिटिकल केसेस ह्या तुम्ही हँडल चांगल्या पद्धतीने केल्या. तसा एखादा तुम्हाला अनुभव आठवतो की बाबा म्हणजे तुमच्या हातून जे शक्य नव्हतं ते त्या कालावधीत शक्य झालं? कोरोना काळामध्ये अगदी एकेकी दिवशी अशी वेळ आली की मी 2 दिवसामध्ये एकदा 13 सीझर मला करावे लागले होते. नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर दोन्ही मिळून मला 2 दिवसात करावे लागले होते. माझंही वय 46-47 आहे. भूलतज्ञांचंही वय तेवढंच आहे. आमचा बहुतांशी स्टाफ त्या वयाचा आहे. तरीसुद्धा आम्ही आमच्या हेल्थला बघत आम्ही ते काम म्हणजे 2-2, 3-3 दिवसामध्ये इतक्या डिलिव्हरींचा लोड घेणं. मग अशी डॉक्टर संजयनी सांगितल्याप्रमाणे की नर्सिंग आणि पॅरामेडिक स्टाफ आपला स्वतःचा असल्यामुळं त्यांनी आम्हाला खूप सारी मदत केली आणि त्यामुळं आम्ही ते बऱ्याच डिलिव्हरी अगदी ॲम्ब्युलन्समध्ये दारात झाल्या. कित्येक वेळा कोविड टेस्ट केलेली नसायची पण लोकांचा समज असायचा की कोविड टेस्ट न करता इमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना पटकन आत घ्यावं, गैरसमज व्हायचे. पण आम्ही जर त्यांना आत घेतलं न करता टेस्ट तर त्यावेळेला बाकीचे पेशंट त्यांच्यामुळे इन्फेक्ट होतील, अख्ख्या वॉर्डमध्ये इन्फेक्शन पसरेल. त्यामुळे काही गोष्टी PPE किट घालूनच आम्हाला बाजूला वेगळं ठेवूनच करावं लागायच्या. बरं वॉर्डमधले सर्वच्या सर्व 50 ते 60 बेड ॲट अ टाईम फुल असायचे. त्यामुळे सेपरेट घेण्यासाठी पण तितकीशी जागा आमच्याकडे अपुरी पडायची आणि अजूनही ती वेळ सध्यासुद्धा चालू आहे की त्या लेवलमध्ये आम्हाला अजूनही काम करावं लागते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेस करताना सुद्धा आम्ही त्या दृष्टीने अजूनही सज्ज आहोत. आता कोविडची आत्ता दुसरी लाट आली. आता थोडं लोकांना कोविड काय किंवा कोविडसाठी काय करावं हे डॉक्टरांना सुद्धा कळालं. म्हणजे आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. कोविडला किमान उपचार पद्धत ज्यावेळेला तुमच्याकडं म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्यावेळेला तुमच्याकडं हे जबाबदारी आली त्यावेळेला तुमची मानसिकता ठीक आहे पण जो तुम्हाला आवश्यक लागणारा जो स्टाफ होता तो स्टाफ यामध्ये काम करण्यासाठी आणणं हा त्यावेळेला मोठा जबाबदारीची गोष्ट होती. तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने फेस केला की या तुम्ही काम करणार कोविडचं ठीक आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठं चॅलेंज होतं आम्हाला की आपण इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो परंतु मॅनपॉवर कशी उभा करायची. यासाठी हॉस्पिटलनं पहिल्यांदा प्रोटेक्शन आणि ट्रेनिंग दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जो सपोर्टिंग स्टाफ आहे ह्याला प्रचंड प्रमाणात प्रतिभा मॅडम असेल, डॉक्टर यशवंत सर असतील, डॉक्टर सुरेखा असतील किंवा आमचे इतर स्टाफ यांनी स्टाफना ट्रेनिंग दिले कशा प्रकारे आपण PPE किट वापरायची, त्याची जी SOPs आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे ते आपण त्यांना शिकवलं. आणि प्रत्येक स्टाफला जरी पेशंट नाही दिलं तर प्रत्येक स्टाफला आपण PPE किट दिलं. ज्यावेळी मला वाटते मार्चच्या 15 तारखेपासून ते टिल आजपर्यंत आपला प्रत्येक स्टाफ हा PPE किट घेऊनच काम करतो. आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आपला हॉस्पिटलमधला एकही स्टाफ आज तागायत पॉझिटिव्ह झाला नाही. म्हणजे कोरोनाच्या कालावधीत पहिल्या लाटेत जर 1 लाख रुपये देतो आणि व्हॅक्सिन द्या म्हटलं असतं तर लोक तयार झाले असते. पण ज्यावेळेला ॲक्च्युली व्हॅक्सिन आलं आता यात सुद्धा आमचं सौभाग्य म्हणजे या ग्रामीण भागातलं सौभाग्य की तालुक्यात 2च ठिकाणी व्हॅक्सिन सेंटर खाजगी सुरू झाली. त्यात सुद्धा तुम्हाला प्रॉपर संधी मिळाली. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी लोकांनी बंद करायला पाहिजे. ते जे व्हॅक्सिनमुळे असा ताप येतो असं होतंय तसं नाही. 1000मधल्या एका केसला कुठंतरी कोमॉर्बिड कंडिशन असणार काहीतरी झालं असणार. वॅक्सिन इज व्हेरी सेफ. इनफॅक्ट ते लंग्सला जाऊच देत नाही आणि आरोग्य यंत्रणाचा ताण कमी होतोय ना.
सो वॅक्सिन हे घेतलंच पाहिजे लोकांना. आता कोरोनाची दुसरी लाट आली, त्याच्यासोबत स्ट्रेन बदलला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता लोकांनी काय नेमक्या भूमिकेकडे जावं? सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे जरी स्ट्रेन जरी बदलला तरी वॅक्सिन तेच आहे आणि वॅक्सिनला अत्यंत चांगल्या प्रतीचा आपल्याला हे मिळतं आहे, रिझल्ट मिळतो आहे. तरी प्रत्येक लोकांनी जितक्या प्रमाणात वॅक्सिन म्हणजे घेता येईल तितक्या लोकांनी वॅक्सिन घेतलं आणि पाहिजे मास्क वापरणे. आणि मास्क आणि जे आपलं सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स हे तरी मेंटेन केलंच पाहिजे. तालुक्यामध्ये आता हॉस्पिटल्स बरीच आहे. तुम्ही कोविड काळात काम जे केलं ते तुम्हाला दोघींना तसं आरोग्य रागिनी म्हणावं लागेल. म्हणजे आपण जसं रणरागिनी म्हणतो तशा पद्धतीनं आरोग्य रागिनी म्हणावं लागेल. तर या कालावधीत जो तुम्ही लोकांसाठी जसं काम केलं, आत्ता भविष्य काळात म्हणजे संत गजानन हॉस्पिटलचं पुढं एम काय आहे की अजून याच्या पुढं आरोग्य सैनिक करण्याच्या दृष्टीनं आता जो स्ट्रक्चर आहे त्याच्या पुढं अजून तुम्हाला काय करायचं आहे? पुढं अजून आपल्याला बरेच टप्पे गाठायचे आहेत आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहाचा एक एम आहे की ग्रामीण भागातलं पहिलं वैद्यकीय महाविद्यालय MBBS सुरू करण्याचं, MBBS कॉलेज. आता तर आज BBS शहरामध्ये सर्व फॅसिलिटीज आहेत. तर आज ग्रामीण भागामध्ये जर एखादं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं तर तो भाग हे होतो आणि विद्यार्थ्यांनी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करण्याची इच्छा निर्माण होते. आज प्रत्येक डॉक्टराला शहरामध्ये जाऊन काम करण्याची इच्छा झाल्या. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये शासकीय हॉस्पिटल आहेत परंतु तिथं डॉक्टर नाहीत. म्हणजे जिथं मंदिर बांधलेत कर तिथं देवच नाही असा प्रकार झालेला आहे. तो जर मोडून काढायचा असेल तर आपल्याला ग्रामीण भागामध्येच ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे गरजेचं आहे की जो माणूस ज्या भागात शिकतो तो तिथंच काम करण्याची त्याची इच्छा निर्माण होते. यासाठी आपल्याला ग्रामीण भागातलं पहिलं महाविद्यालय सुरू करण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणजेच देव असं झालं होतं. आता तसे देव निर्माण करण्याचं तुम्ही शैक्षणिक दालन सुरू करतायत. या दालनाला आमच्या पुढारी कस्तुरी क्लबच्या शुभेच्छा. आपण आम्हाला या मुलाखतीसाठी वेळ दिला याबद्दल धन्यवाद. थँक्यू.